डायरेक्ट जाऊ असं शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। जय शिवाजी जय भवानी। स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय श्रीराम। जय श्रीराम। नमस्कार, मी विराज योगेश टिळेकर। आज 18 ऑगस्ट माझा 20वा वाढदिवस आणि नवीन काहीतरी करावं म्हणून सगळे आम्ही 30-35 मित्र आंबेगाव येथील शिवसृष्टी येथे आम्ही सगळ्या मित्रांना घेऊन आलो आहोत आणि महाराजांचा जो विचार, जे शौर्य, जी गाथा आहे आम्ही इथे सगळं आम्ही पाहणार आहोत। त्यांचे किल्ले, त्यांची जीवनगाथा आम्ही सगळे इथे पाहणार आहोत। त्यांचे शस्त्र अस्त्र सगळं आम्ही बघणार आहे। तर तुम्ही पण आमच्यासोबत जॉईन हो आणि हा नवीन जो वैभव आहे पुण्यामधला तो तुम्ही सगळ्यांनी एक्सपिरियन्स करा। धन्यवाद। खूप छान असा हा शिवसृष्टीचा वाडा इथे बघायला भेटतोय। तेच गोड दळ पायदळ फौजा फाटालाही बक्कळ अंगीत हातीच पळ पाहणारा काप्य छळछळ। पद्मभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वतः गोळा केलेली सगळी शस्त्र आहेत। तलवारींचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत। प्रत्येक तलवारीखाली त्या तलवारीची माहिती देण्यात आलेली आहे। महाराजांच्या 3 प्रमुख तलवारी होत्या, तुळजा, भवानी आणि जगदंबा। त्यातल्या जगदंबा तलवारीची रेप्लिका त्या बाजूला लावण्यात आलेली आहे, या बाजूला इथे। आणि तिथे समोर ढालींचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत। ती जी ढाल आहे प्राण्यांच्या कातड्यांपासून बनवलेली आहे, वजनाने हलकी असायची म्हणून तिचा वापर हा युद्धामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात करण्यात आला। आणि ही पोलादाची ढाल आहे। पोलादाची ढाल वजनाने जड असते म्हणून ती फक्त भेटवस्तू स्वरूपामध्ये देण्यात आली होती। मध्ये हे जे 3 आहेत ते पट्टा आहे। मराठा सैनिक पट्टा चालवण्यामध्ये कुशल होते म्हणून जागतिक स्तरावर त्याचा उल्लेख हा मराठा पट्टा म्हणून केला जातो। त्याची लांबी साधारण 5 फूट असते। त्यामधले जे पाते आहेत ते दुधारी आणि कडक असतात, दोन्ही बाजूला त्याला धार असते। हाताच्या संरक्षणासाठी या मुठीची रचना केली, तिला कोबडा असं म्हणतात। ती मूठ कोपऱ्यापर्यंत असते। पट्टा असा कोपऱ्यातून चालवतात, तलवार आपण मनगटातून चालवतो। पट्टा चालवणाऱ्याला पटाईत असं म्हटलं जातं। समोर बघा रणांगण दालन आहे, तिथे बाणा आणि इट ही 2 शस्त्र तुम्हाला पाहायला मिळतील। त्याच्या एका टोकाला दोरी गुंडाळून दोरीचं दुसरं टोक योद्ध्याच्या हाताला गुंडाळलं जातं। त्या दोरीला काड्यानी म्हणतात। त्या काड्यानीच्या साह्याने स्टीट असं पुढे फेकून परत पाठीमागे खेचलं जातं। अंदाजे 10 ते 15 फूट पुढे फेकलं जातं। इट चालवणाऱ्याला इटकरी असं बोलतात। साहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील। धाडला सांगावा प्रतापगडावर भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला। ते सगळं त्यांनी ज्यांना त्यांनी महाराजांनी संपवलं, जसे की जहांगीर, अफजल खान,
सगळ्यांचा कितनो पण हराय सगळ्यांचे एक केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि आलमगीर औरंगजेब शून्यातून सुरुवात करून 400 वर्षांची आक्रमकांची सत्ता उलटून लावायचं स्वप्न बघणारा एक वीर, तर दुसरा त्याच्या स्वप्नाची धुळधाण करायला निघालेला दिल्लीचा सर्वशक्तिमान बादशाह आलमगीर. शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची, त्यासे नाही जाणीव. आपण आता जिथे शिवसृष्टीला आलो आहे त्याचे फाउंडर ज्यांनी ही शिवसृष्टी बांधली असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ही शिवसृष्टी बांधलेली आहे. त्यांना आमच्या सर्वांचा मानाचा मुद्रा किंवा आता आम्ही सगळे श्रीमंत योगी हा शो बघायला आलेलो आहोत. लवकरच हा शो चालू होईल, तुम्ही सर्वांनी नक्की बघा. अमरावडीने सारेच बोलतात, जो आदर दाखवतात तो आम्ही राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहा. देवळी किल्ला जुना औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगर या शहरापासून जवळ स्थित आहे. किल्ल्याचा प्रकार हा भुईकोड आणि गिरिदुर्ग म्हणजे जमिनीवरती पण आहे. जन्माने पावन झालेली भूमी म्हणजे शिवनेरी किल्ला. या गडावर जी मुख्य वाट आहे ती मुख्य वाट या बाजूला आहे. ज्या मुख्य वाटेवर किल्ल्याच्या संरक्षणासाठी एका पाठोपाठ एक अशी 7 वेगळे दरवाजे आहेत. या मुख्य वाटे व्यतिरिक्त गडावरती अजून एक पावलवाट जाते. गडाच्या पूर्व बाजूला कातळामध्ये खोदलेले एक अरुंद वाट आहे, तिला साखळीची वाट असं नाव दिलेलं आहे. ते आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान पाहायला मिळतं शिवकुंज इमारत. शुक्लनाम संवत्सर शके 1551 फाल्गुन वैद्य तृतीया आंग्ल दिनांक 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच ठिकाणी झाला होता. पन्हाळगड आणि विशाळगड पावनखिंडीचा जे प्रसंग झाला होता तो याच ठिकाणी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकले होते आणि राजदिल्लीतून त्यांनी या मार्गाने पुढे गेले होते. चिडलेला सिद्धी पुन्हा एकदा मलकापूर मार्गे जास्त सेना पाठवतो आणि बाजीप्रभू देशपांड्यांनी बांधल सेना यांच्या नेतृत्वाखाली या किल्ल्यामध्ये लढाई लढली जाते. त्याच्यावर त्यांनी किल्ले पावन होते आणि त्यानंतर आपले महाराज सुखरूप विशाळगडाला पोहोचले असतात. स्वराज्याची पहिली राजधानी ज्या किल्ल्याला मान मिळाला तुमचा राजगड किल्ला. त्या किल्ल्यात 3 वेगळ्या माची आहेत, पद्मावती माची, स्वेरा माची आणि संजीवनी माची. आणि वरच्या ठिकाणावर आहे तो बाले किल्ला. या पद्मावती माचीवर पद्मावती देवीचं मंदिर आहे म्हणून त्या माचीला पद्मावती माची असं नाव दिलंय. त्याचबरोबर या माचीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा निवास असलेला एक वाडा देखील होता. तो वाडा या ठिकाणी होता. सध्या तो आता पडलेला आहे, तिथे चौथरे पाहायला मिळतात. 25 वर्षापेक्षा जास्त काळ महाराज किल्ल्यावरती वास्तव्याला होते. सुरुवातीच्या काळामध्ये जो स्वराज्याचा कारभार चालायचा तो याच किल्ल्यावरून चालत होता. सर्वात मोठं संकट जे आलं होतं स्वराज्याचं चालून ते म्हणजे अफजल खान. त्या अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी या प्रतापगडावर केला होता. हा प्रतापगड डोंगर आहे आणि हा मावशेर डोंगर. या मार्गाने तो जावळीमध्ये आला होता. 10 नोव्हेंबर 1659 हा भेटीचा दिवस उजाडला होता. त्या शामियानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि या अफजल खानची भेट झाली होती. आता अफजल खान हा दगा करणारे महाराजांनी आधी जाणले होते. अफजल खान जसे ज्यावेळेस महाराजांना आलिंगन दिले असे भाऊ बसले होते. त्यांनी महाराजांना आलिंगन दिले आणि एका टवळीमध्ये त्यांना दाबून ठेवलं. महाराजांच्या
महाराजांना लगेच हा संपूर्ण प्रसंग समजला. त्याच महाराजांनी आपल्या हातामध्ये लपवलेले जे शस्त्र होतं वागणं त्याने अफजल खानच्या पोटावर मारा केला आणि बिश्वाने याची आतडी बाहेर काढली. तो हा प्रसंग संपूर्ण या ठिकाणी झाला होता. शत्रूंना आळा बसण्यासाठी महाराजांनी जयगुरु निर्माण केले. त्या सगळ्यात पहिला जयगुरु बनला तो म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला, ज्याला शिवलंका म्हणून देखील ओळखलं जातं. हे मालवणचं पुरटे बेट आहे, 85 क्षेत्रामध्ये वसलेलं. तिथं गोमुखी दरवाजा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. याच किल्ल्यावरती आपल्या महाराजांनी आपला आरमार स्थापन केलं होतं, म्हणजे नौदल स्थापन केलं होतं. आणि पहिले आरमार म्हणून देखील किल्ल्यावर निघाली होती. आपल्या महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणजे फादर ऑफ द इंडियन नेव्ही असे म्हटलं जातं. म्हणून महाराजांची गलबतामध्ये आवड असली पूर्णाकृती मूर्ती मागवलेली आहे. त्यांच्या दड्डाला जखम झालेली आहे, अंगरका फाटलेला होता. वैद्यराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जेवढे किल्ले बनवले प्रत्येक किल्ल्यावर आधी छत्रपती शिवाजी महाराज किंवा भोसले कुटुंब त्या काळामध्ये त्या तलावातलं पाणी पित होते. त्याच्यासमोर आपल्याला लोहगडांनी गोमुखी दरवाजा पाहिला. यातला गोमुखी दरवाजा वरच्या भागात आपल्याला अनुभवायला मिळतो. श्रीशिवाजी महाराजांनी स्वतः आघाडी घेऊन तिथे मोहिमा केली. लीडिंग बाय फ्रंट किंवा लीडिंग बाय एक्झाम्पल म्हणतो. अशा 6 युद्धांची माहिती आपण इथे लावली. भारतामध्ये जे आहे आपण ते कलाचित्र मुंबईच्या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 1 फुटाचं. पण आपण इथं मोठं करून लावलं जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास करता यावा किंवा जवळून पाहता. त्यानंतर 1, 2 आणि 3 ही 3ही चित्र आपल्याला लंडनमध्ये पाहायला मिळतं. 2 हे ब्रिटिश म्युझियममध्ये समोरचे लावलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं या चित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आपल्याला पाहायला मिळते. दिसते सर्वांना कुठे बरं कुणी देवी समोर गायत्री मंत्राचा जप करत आहे, कुणी उपास धरलेले आहेत, कुणी आईचा जागर करत आहे. डोळे भरून पाहिलं बुरानगरच्या देवीला, त्या तुळजा भवानीला. ही मराठ्यांची कुलस्वामिनी आदिशक्ती तुळजा भवानीचंच एक. आणखीन काही वर्ष तरी छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्यात असते तर सतत किती दगदग, किती भयानक संकट, किती रात्री बेचैनीत घालवल्या असतील त्यांनी. सगळे फासे उलटे पडत असताना कसा आपल्या सहकार्यांना धीर दिला असेल त्यांनी. खरोखर असा माणूस, असा सेनानी, असा राजा जगात दुसरा नाही. सततच्या कष्टांनी त्यांचं शरीर अगदी दमून भागून गेलं होतं. आता आयुष्याची अवधी झाली. आता आम्ही कैलासास श्रींचे दर्शन स्वामी साहेबांची वाट बघतो स्वामी. आता त्यांच्या खुशीत विश्रांती. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत हा अवघा मुलूक मुक्त करा. तीर्थक्षेत्री, महाक्षेत्री सोडवा. यात तुम्ही चुकूर होऊ नका. नमस्कार. आत्ता आम्ही सर्वांनी शिवसृष्टी आमचा अख्खा एक्सपिरियन्स करून झालेला आहे आणि आम्ही त्याच्यात महाराजांची अस्त्र शस्त्र, त्यांची आर्ट गॅलरी, किल्ल्यांची, दुर्गांची माहिती सगळी पाहिली. त्यानंतर त्यांचा जो शो होता आग्र्यावरून सुटका किंवा श्रीमंत योगी हा जो शो होता हा पण आम्ही पाहिला. त्यानंतर आम्ही फेज 2ला भवानी मातेचं मंदिर पाहिलं आणि हा अख्खा शिवसृष्टीनंतर कसं बनणार आहे ह्याचीसुद्धा आम्ही माहिती घेतली. आणि शेवटचा शो म्हणजे इथे मागे जो स्वराज्य, स्वभाषा आणि स्वधर्म ह्याच्यावर होता हा पण आम्ही सगळ्यांनी पाहिला आणि आम्ही सगळ्यांनी खूप चांगला अनुभव घेतलेला आहे. आणि आम्ही सर्वांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा इथे नक्की या
मी माझा 18 ऑगस्टला आज वाढदिवस आहे, मी 40 मित्रांना घेऊन आलो, तुम्ही तुमच्या वाढदिवसाला तुम्ही बाकी लोकांना घेऊन या आणि आपलं जो कल्चर आहे ह्याला सपोर्ट करा आणि हा लोकांपर्यंत पसरवा, हेच या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सांगतो. धन्यवाद.